नमस्कार. मी प्राध्यापक अमोल भोकरे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉवर सायकलमधील दुसरी सायकल स्टडी करतोय. त्याचं नाव आहे जूल सायकल किंवा ब्रेटन सायकल. तर ही सायकल सुरू करण्यापूर्वी लास्ट सायकलमधील म्हणजे कार्नोट सायकलमधील एक एक्सप्लेनेशन आपलं राहून गेलं. ते म्हणजे कार्नोट सायकल ही हायेस्ट इफिशियन्सी देणारी सायकल आहे. म्हणजे ज्या काही 5 प्रकारच्या सायकल आपण स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इफिशियन्सी ही कार्नोट सायकलची असणार आहे. पण ही सायकल ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आपल्याला वर्किंगमध्ये आणता येणार नाही. या सायकलवरती वर्किंगमध्ये असणारे इंजिन आपल्याला तयार करता येणार नाही. याचं कारण असं आहे, सायकलमध्ये 4 प्रोसेस ज्या आपण बघितल्या त्याच्यामधील पहिली प्रोसेस होती कॉन्स्टंट टेम्परेचर हीट ॲडिशन. ही प्रोसेस जर आपल्याला करायची असेल, हीट ॲड होणार पण टेम्परेचर वाढणार नाही. जर करायची असेल तर खूप स्लो करावी लागते. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस आहे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. जी प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करावी लागते, क्विक करावी लागते. त्याच्यानंतर तिसरी प्रोसेस आहे पुन्हा हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. पुन्हा ही प्रोसेस स्लो करावी लागते. आणि चौथी प्रोसेस आहे आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. जी प्रोसेस पुन्हा आपल्याला क्विक करावी लागते. म्हणजे काही प्रोसेस फास्ट आणि काही प्रोसेस या स्लो कराव्या लागतात. तर अशा पद्धतीचं फास्ट पुन्हा स्लो पुन्हा फास्ट पुन्हा स्लो असं इंजिन आपल्याला ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये वर्किंगमध्ये आणता येणार नाही. मग या कार्नोट सायकलचा उपयोग कशासाठी केला जातो, तर कार्नोट सायकलचा उपयोग इतर सायकलची जी इफिशियन्सी मिळते ती इफिशियन्सी कार्नोट सायकलच्या इफिशियन्सी बरोबर कंपॅरिझन करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे ही सायकल फॉर कंपॅरिझन पर्पजसाठी वापरली जाते. ही सायकल ॲज अ स्टँडर्ड सायकल म्हणून कन्सिडर होते आणि याच्यापासून मिळणारी जी इफिशियन्सी आहे ती इतर सायकल बरोबर कंपेअर केली जाते. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरी सायकल बघतोय. दुसऱ्या सायकलचं नाव आहे जूल सायकल किंवा याला म्हटलं जातं ब्रेटन सायकल. पहिल्यांदा नेहमीप्रमाणे सायकल एक्सप्लेन करायची म्हणजे 3 पार्ट. पहिला पार्ट प्रोसेस, दुसरा पार्ट PVTS डायग्राम आणि तिसरा पार्ट इफिशियन्सी. पहिल्यांदा आपण प्रोसेस सांगू. 1 to 2 हीट ॲडिशन. पहिली प्रोसेस नेहमी कुठली असणार, हीट ॲडिशन. तर त्याचे 3 टाईप आहेत. त्याच्यातला कुठला टाईप घेतोय बघा आपण, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. 2 to 3 आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. 3 to 4 heat removal at constant pressure. Again 4 to 1 isentropic compression. अशा पद्धतीनं या सिंपल 4 प्रोसेसच्या माध्यमातून जूल सायकल ही कंप्लीट होणार आहे. पहिला पार्ट झाला. त्याच्यानंतर आता बघायचं आपल्याला PVTS डायग्राम. आता जर PVTS डायग्राम तयार करायच्या असतील तर आपल्याला प्रॉपर्टी काय होतात, या प्रत्येक प्रोसेसमध्ये वाढतात, कमी होतात, कॉन्स्टंट राहतात, ते शोधलं पाहिजे. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, आणखी एंट्रॉपी. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एंट्रॉपी. आता प्रत्येक वेळी ती मी मागच्या सायकलमध्ये जी प्रोसेस डायग्राम ड्रॉ करून दाखवली ती आता इथं एक्सप्लेन करण्याची गरज नाही. याशिवाय आपण बेसिक कन्सेप्टमध्ये, पॉवर सायकल बेसिक कन्सेप्टमध्ये देखील या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या या रिलेटेडचा पार्ट सांगितलेला आहे. इथे मी आता डायरेक्ट त्याचं ॲप्लिकेशन दाखवतो तुम्हाला. हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणून प्रेशर काय ठेवला, कॉन्स्टंट. ज्यावेळी हीट ॲड करतो आपण त्यावेळी एरिया वाढतो आणि हीट ॲड होते, बरोबर. एरिया वाढला की व्हॉल्यूम वाढणार, हीट ॲड झाली की टेम्परेचर वाढणार, हीट ॲड झाली की एंट्रॉपी वाढणार. लक्षात आलं.
हीट ॲड झाल्यामुळं इथं काय घडणार आहे, एरिया वाढणार होता आणि हीट ॲड झालेली आहे. या दोन फॅक्टरमुळं आपण याप्रमाणे प्रॉपर्टीज बदलल्या. दुसरी बघा, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन म्हणजे फक्त एरिया वाढणार, याच्यामध्ये नो हीट ॲड आणि नो हीट रिमूव्ह. हीट ॲडही होणार नाही, रिमूव्ह होणार नाही आणि एरिया इथं एक्सपान्शनमुळे वाढणार आहे. त्यामुळं नो हीट ॲड नो हीट रिमूव्ह म्हणजे एंट्रॉपी कॉन्स्टंट. आता इथं सांगा काय होणार, एरिया वाढल्यामुळे प्रेशर कमी, व्हॉल्यूम वाढणार, टेम्परेचर काय होणार, एरिया वाढलं म्हणजे एक्सपान्शन झालं, एक्सपान्शन झालं म्हणजे टेम्परेचर कमी होणार. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस, हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे त्यामुळे प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. आता इथं काय होतं, एरिया कमी, हीट रिमूव्ह झाल्यामुळे एरिया कमी आणि दुसरी गोष्ट घडली हीट रिमूव्हल. या दोन गोष्टी घडल्यात. एरिया कमी झाला म्हणजे व्हॉल्यूम कमी, हीट रिमूव्ह झालं म्हणजे टेम्परेचर कमी, एंट्रॉपी कमी. चौथी प्रोसेस आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे पुन्हा एरिया इथं कमी होणार आणि नो हीट ॲड आणि नो हीट रिमूव्ह. हीट ॲडही होत नाही, रिमूव्हही होत नाही, त्यामुळे एंट्रॉपी इथं कॉन्स्टंट. एरिया कमी झाला की प्रेशर वाढणार, व्हॉल्यूम कमी होणार आणि टेम्परेचर, एरिया कमी झाला म्हणजे कॉम्प्रेशन आणि कॉम्प्रेशनमुळे टेम्परेचर इथं वाढणार. ठीक आहे, या पद्धतीनं PV-TS प्रॉपर्टी या बदलणार आहे. आता आपण ड्रॉ करू PV-TS डायग्राम. पहिल्यांदा बघा, PV प्रोसेस नंबर 1, प्रेशर कॉन्स्टंट आणि व्हॉल्यूम वाढणार. आता मी डायरेक्टली डायग्राम ड्रॉ करतो, बेसिक सगळ्या गोष्टी पुन्हा सांगत बसत नाही. हा 1.1 to 2 बघा, 1 to 2 प्रेशर कॉन्स्टंट राहिलेला आहे आणि व्हॉल्यूम वाढलेला आहे. इथं बघा, टेम्परेचर एंट्रॉपी दोन्ही प्रॉपर्टी वाढणार आहेत, त्यामुळं 1 to 2 टेम्परेचर पण वाढलेलं आहे, एंट्रॉपी पण वाढलेली आहे. झालं TS चा पार्ट. ठीक आहे, दुसरी प्रोसेस बघा, प्रेशर कमी, प्रेशर कमी, व्हॉल्यूम वाढणार, त्यामुळे हा ग्राफ असा येईल 2 to 3 प्रेशर डिक्रीज आणि व्हॉल्यूम इन्क्रीज. इथं बघा काय होतंय, टेम्परेचर कमी आणि एंट्रॉपी कॉन्स्टंट, त्यामुळे हा ग्राफ असा येईल टेम्परेचर रिड्युसेस अँड एंट्रॉपी रिमेन्स कॉन्स्टंट. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस बघा, प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कमी, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, व्हॉल्यूम डिक्रीजेस, त्यामुळे हा ग्राफ असा येईल 3 to 4. इथं बघा दोन्ही प्रॉपर्टी कमी होत आहेत, त्यामुळे हा ग्राफ पुन्हा असा येईल 3 to 4. त्याच्यानंतर आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, प्रेशर इन्क्रीज, व्हॉल्यूम डिक्रीज. आता राहिलेल्या प्रॉपर्टी ह्या नेहमी जोडायच्या असतात सायकल असल्यामुळे. 4 to 1 इथं टेम्परेचर वाढणार, एंट्रॉपी कॉन्स्टंट 4 to 1. लक्षात आलं. या पद्धतीनं PV-TS डायग्राम आपण याच्यासाठी ड्रॉ करू शकता. याच्यामध्ये हा एरिया रिप्रेझेंट करतो वर्क ऑप्टेन आणि हा एरिया रिप्रेझेंट करतो हीट ॲडेड. ठीक आहे, आता आपल्याला शोधायचा आहे तिसरा पार्ट, तो म्हणजे इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय सांगा, इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आउटपुट W, इनपुट QS. W म्हणजेच काय, QS मायनस QR डिवायडेड बाय QS. आता इथं QS शोधायचं आहे आपल्याला, याच्यावरून डायरेक्ट लिहितो. आता मी मागच्या एक्झाम्पलमध्ये डिटेल बघितलं आपण, इथं डायरेक्टली लिहितो QS. हीट ॲडिशन कुठं झालंय 1 to 2. इथं बघा QS कसा मिळणार, आता फॉर्म्युला कोणता वापरणार सांगा QSचा. हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर झालाय, त्यामुळे फॉर्म्युला काय येणार, मास ऑफ एअर स्पेसिफिक हीट, CP घ्यायचं काय, CP घेणार कारण कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन झालेलं आहे, mCP इंटू DT. आता कुठला आहे QS 1 to 2, 1 to 2 मधला DT सांगा,
T2 हायर आहे मायनस T1 लोअर आहे. या पद्धतीने मला QS मिळाला. आता QR मिळायला पाहिजे. QR कुठं आहे? 3 ते 4 इथं बघा, 3 आणि 4 मध्ये. सेम फॉर्म्युला, मास स्पेसिफिक हीट इंटू DT. 3 आणि 4 मधला हायर टेम्परेचर T3, लोअर टेम्परेचर T4. या पद्धतीने मला QS आणि QR मिळाले. आता इफिशियन्सी इज इक्वल टू QS काय आहे बघा, MCP T2 मायनस T1 मायनस MCP T3 मायनस T4 डिवायडेड बाय MCP T2 मायनस T1. कॉमन काय येईल सांगा, MCP कॉमन आला, T2 मायनस T1 मायनस असा घेऊ आपण T3 मायनस T4 बरोबर आहे, डिवायडेड बाय MCP T2 मायनस T1. आता MCP कॅन्सल झाला, त्यामुळे शिल्लक काय राहिलं बघा, T2 मायनस T1 मायनस T3 मायनस T4 आणि डिवायडेड बाय T2 मायनस T1. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय काय करू शकता का बघा, T3 आणि T4 म्हणजे काय टाकता येते बघा, T3 म्हणजेच T2 आहे का बघा, नाही आहे, कॉन्स्टंट काय नाही आहे. ठीक आहे. आता याला काय करू शकतो आपण, ही टर्म कॉमन आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी असं लिहू शकता, 1 मायनस T3 मायनस T4 डिवायडेड बाय T2 मायनस T1. याचं हा इफिशियन्सीसाठी हा फॉर्म्युला वापरा किंवा हा सिम्प्लिफाय वापरा, दोन्हीचं मिनिंग सेम. हे दोन्ही कॉमन असल्यामुळं 1 मायनस T3 मायनस T4 डिवायडेड बाय T2 मायनस T1 असं केलेलं आहे. या फॉर्म्युल्यानं आपण फाइंड आउट करू शकतो इफिशियन्सी ऑफ फॉर ब्रेटॉन सायकल और जूल सायकल. लक्षात आलं. ही झाली आपली सेकंड सायकल.